ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा मराठी लोकांचा दबाव असल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय। तर दुसरीकडे मात्र स्थानिक निवडणुकीत मविया एकत्रितपणे लढणार नाही असेही स्पष्ट संकेत संजय राऊतांनी दिलेत। पाहूया। माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे। एकीकडे राज ठाकरेंनी समर्थकांना कोणत्याच विषयावर न बोलण्याचे आदेश दिलेले असताना दोन्ही ठाकरे बंधूंची युती व्हावी हा मुंबईतल्या मराठी माणसांचा दबाव असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरेंनी युतीची साथ देऊन जरा सावध भूमिका घेतली असली तरी उद्धव ठाकरेंकडून स्पष्टपणे युतीचं आवाहन करण्यात येते। मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितलं की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा, जो आपण 5 तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि मनसे खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे। या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, वेळ आहे अजून, त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही। राऊतांच्या या विधानावर मात्र मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, कारण राज ठाकरेंनी नेत्यांनाच काहीही न बोलण्याचे आदेश दिले आहेत। दुसरीकडे मनसेच्या बाळा नांदगावकरांनी बच्चू कडूंच्या शेतकरी यात्रेत सहभागी होऊन पाठिंबा दिला, मात्र आदेशानुसार युतीवर कोणतेही भाष्य केलं नाही। दरम्यान दोन्ही ठाकरे बंधू महापालिका निवडणुकीत जर एकत्र आले तर मवियाचं काय, या प्रश्नावर राऊतांनी मोठं विधान केलं। महाविकास आघाडी स्थापन झाली, ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी होती। आम्ही निवडणुका लढलो, आजही महाविकास आघाडी आहे। आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेलं नाही, आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत। हा विषय स्थानिक स्वराज्य संस्थांचा आहे, हे त्यांनी समजून घेतला पाहिजे। संजय राऊत काय बोलले त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा माझी प्रतिक्रिया हीच राहणार आहे की स्थानिक पातळीवरचा हा निर्णय होणार आहे। त्याच्यामुळे या लोकल बॉडीज निवडणुकांमध्ये अलायन्स किती राहील, कुठल्या जिल्ह्यात किती राहील, तालुक्यात किती राहील, हे आजपासून कोणाला सांगता येणार नाही। त्याच्यामुळे मी आज त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देणं काही बरोबर विशेष संजय राउत बोलेंगे, हम भी बोलेंगे, आखिर में वरिष्ठ स्तर पे कुछ न कुछ बैठक होगी। मेरी उम्मीद है, मुझे लगता है कि ये गुरूर हम लड़ेंगे। मैं आज भी सभी को कहता हूं, दुश्मन बहुत बड़ा है। स्टालिन, रूजवेल्ट और चर्चिल जो एक दूसरे का चेहरा भी नहीं देखते थे, उन्होंने ये सोचा कि पहले फैसिज्म को खत्म किया जाए और इसलिए तीनों एक साथ साथ अगर चलेंगे तो फायदा होगा। नुकसान होगा तो मुंबई का होगा, नुकसान होगा तो महाराष्ट्र का होगा, और फिर उंगलियां अपने पे उठती है कि तुम लोग एक नहीं है। दरम्यान मीरा भाईंदर मधला मराठी मोर्चा यशस्वी झाल्यानंतर राज ठाकरे येत्या काही दिवसात मीरा भाईंदरला जाण्याची शक्यता आहे। पोलिसांनी मोर्चा मार्गाला विरोध करून आंदोलकांची धरपकड केली होती, त्यावरून वातावरण तापल्यानंतर सरकारला अखेर परवानगी द्यावी लागली। त्यामुळे मीरा भाईंदर भेटीवेळी राज ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।